नाशिकच्या आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आलेत। नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेण्यात आलेली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला नाशिकमध्ये पाहणी करणार आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, संपूर्ण राज्यभरात ज्या प्रकरणामुळे खळबळ उडालेली आहे ती टीसीएसची कंपनी माझ्या मागे याच बिल्डिंगमध्ये याच प्रिमायसेसमध्ये आहे। आपण जर बघितलं तर खरं तर अशोका हॉस्पिटलचं हे मेन गेट आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच्या आतमध्ये टीसीएसची ही बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगमध्ये खरं तर 150 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात। सध्या मात्र या ठिकाणी एकही कर्मचारी नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे, कारण सोमवारपासून या सगळ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश आहेत। त्याच्यामुळे हे जे सुरक्षा रक्षक या ठिकाणी आहेत ते सुरक्षा रक्षक इथे येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करतात, चौकशी करतात, प्रत्येकाचं आय कार्ड विचारतात आणि त्याच्यानंतरच प्रत्येकाला आतमध्ये सोडलं जातं। आज मात्र परिस्थिती अशी आहे की एकही या टीसीएस कंपनीचा कर्मचारी इथे आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे सोमवारपासून या सगळ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। प्रत्यक्ष या कंपनीमध्ये आता कोणीही कर्मचारी उपस्थित नाही आहे। एनआयएचं पथक नाशिकमध्ये आहे, एटीएसची टीम जी आहे ती नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। या प्रिमायसेसमध्ये या बिल्डिंगमध्ये जो काही संपूर्ण प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण देशभर या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू झालेली आहे। अनेक लोकांना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। मात्र मुख्य जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आता ऑपरेशन बंद आहे, कुठल्याही प्रकारचं कामकाज सुरू नाही आहे आणि पुढचा तपास जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आणि इथल्या पोलिसांच्या वतीनं एटीएसच्या वतीनं सुरू करण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।